विदर्भात उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते। मागील 8 दिवसापासून उष्णता दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे। मागील 2 दिवसापूर्वी जर वाशिम जिल्ह्यात जर बघितलं तर 44 अंशापर्यंत तापमान गेलं होतं। तसेच कालचा जर तापमानाचा विचार केला तर 43.6 पर्यंत हे तापमान गेलं आहे। विशेषतः म्हणजे विदर्भात जे 5व्या क्रमांकाचा जिल्हा उष्ण ने तापलेला हा जिल्हा नोंदवला गेला। तसेच देशात जर विचार केला तर पूर्णतः 11व्या नंबरचा हा जिल्हा हा नोंदवला गेला आहे। त्यामुळे या उष्णतेच्या लाही होत नागरिकांना जिल्हा प्रशासनाने अनेक आवाहन केले आहेत, जेणेकरून 12च्या ते 4 दरम्यान कोणत्याही नागरिकांनी कामाशिवाय बाहेर निघू नये। तसेच शाळा प्रशासनालाही एक आदेश दिले। शाळा प्रशासनाने सांगितले की सकाळी 7 ते 11 पर्यंत शाळा चालू करा आणि विद्यार्थ्यांची काळजी घ्या। विशेष म्हणून त्यांना पाण्याची गरज लागली तर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा, असे आवाहन केले। तसेच आता हे दिवसेंदिवस हे तापमानात मोठी वाढ होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात म्हणजे त्रास सहन करावी लागत आहे। विशेषतः म्हणजे जर बघितलं तर आता हवामान खात्यानं 2 दिवस पुढील पावसाचे अंदाज वर्तवले आहे। त्यामुळे नेमकाच आता कसा हा तापमानाचा पुढे दिवस राहणार हे आपल्याला या समोरच्या येणाऱ्या दिवसात कळून येणार आहे। यामुळे ज्या नागरिकांना आता तापमानापासून जो त्रास होत आहे त्यांना विशेष काळजी घेणे गरजेचं आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।